मुंबई पुणे नाशिक नागपूर बुलेटिनची सुरुवात मुंबईकरांसाठी घरांच्या बातमीने। मुंबईत मुळात कितीही जागा असली तरी ती कमीच पडते। त्यावर उपाय शोधलाय आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी। आयआयटी डिझाइन सेंटरच्या विद्यार्थ्यांनी 3D आणि 4D घराचे नमुने तयार केलेत। पाहूयात कशी आहेत ही घरं। मुंबईकरांना परवडेल अशा एका घराचा नमुना आयआयटीच्या डिझाइनच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे। 3D लिव्हिंग असं या प्रोजेक्टचं नाव असून जनरली मुंबईमध्ये ज्या इमारती आहेत त्यातल्या फ्लॅट सिस्टीमची जी उंची आहे ती 9 फुटा इतकी असते, मात्र हे घर असणार आहे 13 फूट इंचाचं आणि 13 फूट उंचीच्या या घराचा फायदा कशा प्रकारे एक ग्राहक एक मुंबईकर घेऊ शकतो हे या ठिकाणी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेलं आहे। खूप कमी जागेमध्ये त्याचा वापर जास्तीत जास्त एक कुटुंब कसं करू शकतं हे दाखवण्यात आलेलं आहे आणि याचविषयी माहिती सांगण्यासाठी आपल्या सोबत आयआयटीचे प्राध्यापक आहेत। आठवणकर सर, काय कशा पद्धतीचं हे घर आहे आणि काय तुम्ही याचे फायदे सांगा? आम्ही सर्वात पाहिलं की प्रत्येक जागेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल आणि 2 पेक्षा जास्त पद्धतीने वापरता आलं पाहिजे। आता तुम्ही जर ती टॉयलेट घेतली तर तिकडे टॉयलेटमध्ये टॉयलेट फार तर फार 2 ते 3 तास वापरली जाते। राहिलेल्या वेळात ती एरिया कुठच्याच कारणासाठी वापरली जात नाही। सो टॉयलेट असताना ती एवढी मोठी असेल, टॉयलेट तुमचा वापर झाला की ते आत गेल्यानंतर परत राहिलेली जागा ह्या रूमच्या वापरण्यात येईल, उरलेली जागा राहिलेली वापरण्यात येते। बरोबर। सो असं सगळ्याच ठिकाणी आम्ही केलेलं आहे। इथे पण आता हा टेलिव्हिजन आहे, हा इथून पण बघता येतो, वरून पण बघता येतो। बरोबर। ती स्टेअरकेस आहे, ती अर्थात डिझाईन करायची, ती फोल्ड झाली की ही जागा आपल्याला नॉर्मली पण वापरता येईल, फक्त वर जाताना ती परत ही जी स्टेप्स आहेत या आपल्याला फोल्ड करता येईल। पण आता याची उंची 13 फूट इंच इतकी असणार आहे। नॉर्मली ज्या बिल्डिंग्स आहेत त्याची उंची 9 फुटा इतकी असते, पण मग 9 फुटाच्या उंचीचं घर घेणं तरी परवडेल का मुंबईकर? 9 फुटाच्या उंचीत सुद्धा मग लोक लॉफ्ट करतात आणि त्याच्यावर राहतात। तुम्ही जर स्लममध्ये गेला तर पाहता तिकडे 3 फुटाच्या वगैरे एरियामध्ये पण जाऊन झोपतात। त्याच्यापेक्षा इथे जे केलेलं त्याच्यात वर जागा आहे, वर उभं राहता येतं, वर व्हेंटिलेशन आहे, तर त्या दृष्टीने तुम्हाला जास्त ॲडव्हान्टेज मिळेल। आता 13 फूट थोडंसं जास्त आहे, ते कबूल आहे, पण ती जर सुविधा जर आपण केली तर फॅमिलीचं डेली जो व्यवहार असतो तो खूप सुरळीतपणे होऊ शकतो। किती जण या घरात राहू शकतात? ॲक्च्युली डिझाईन करताना आम्ही 6 जणांचा विचार केला। 2 मुलं, 2 पेरेंट्स आणि त्यांचे आई वडील, कोणाचे आई वडील ते गेस्ट म्हणून आले किंवा कधी असले तर ते पेरेंट्स सगळे खालीच राहणार, ग्रँड पेरेंट्स खालीच राहणार, कारण त्यांना मग चढणं कठीण पडतं, पण कपल आणि त्यांची मुलं वर झोपू शकतात। मुंबईकरांना पुरेशी जागा जर उपलब्ध असली तर त्यांना हवं तसं घर ते बांधू शकतात। कमीत कमी जागेत त्याचा अधिकाधिक वापर कसा करता येईल यासाठी आता आयआयटीचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी पुढाकार घेतलेला आहे। मुंबईत जागा कमी होत चाललेली आहे, मुंबईमध्ये सामान्य कुटुंबाला घर घेणं खरंच कठीण झालेलं आहे आणि त्याच दृष्टीने आता आयआयटीचे विद्यार्थी प्रयत्न करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।